श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। अवधूत पंत कुलकर्णींचं चरित्र म्हणजेच निरंजन रघुनाथांचं चरित्र 17व्या शतकातल्या या महान अधिकारी सत्पुरुषाचं चरित्राचं अवगाहन आपण करत असताना भावविभोर स्थितीमध्ये एकीकडे कोणीतरी विचारतंय की माझी मुक्ती कशी होईल आणि दुसरीकडून प्रतिसाद मात्र असा येतोय की तू होशील रे नारायण। काय स्थिती झाली असेल बघा। म्हणजे आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचंय ते मिळेल की नाही मिळेल या अवस्थेमध्ये असताना, या मनाच्या भूमिकेत असताना समोरचा मात्र अधिकारी कोणीतरी सिद्ध पुरुष सांगतोय, अधिकारी वक्ता सांगतोय की तुझ्यावर निश्चित कृपा होईल, दत्त भक्ती प्राप्तिरस्तु, तुझ्याकडून दत्त भक्ती होवो, तुला दत्तात्रेयांचं दर्शन होवो हा आशीर्वाद मिळाला। आणि ठाकूरदास महाराजांच्याकडनं जी प्रेरणा मिळाली, जी स्फूर्ती मिळाली बघा। जागवी तेजा तुझ्या जे अंतरीची जे वसे, आत्मस्वरूपी रंग तू रे राघवाचे स्वरूपते। हे कशासाठी म्हटलंय? तुमच्या ठिकाणी आहेच, परमार्थ हा आहेच, अध्यात्म हे आहेच, तुमच्या ठिकाणीच आहे, ते एक्झिस्टिंग आहे, तुमच्या ठिकाणीच आहे। तुम्ही फक्त ते जागृत केलं पाहिजे। तुमच्या ठिकाणी ती असलेली चेतना कोणीतरी प्रस्फुटित केली पाहिजे, कोणीतरी त्याला स्फुरण दिलं पाहिजे। ठाकूरदास बाबांकडून त्या असलेल्या चेतनेला स्फुरण मिळालं आणि मग काय विचारता बघा। स्वतः कीर्तन श्रवण केल्यावर बाहेर पडले, घराच्या बाहेर पडले, त्या मंदिराच्या बाहेर पडले आणि आपल्या वाणीला बोध केला की आजपर्यंत तू खाण्यापिण्याचे चोचले सगळे, तू जे जे म्हणशील ते ते तुला मी दिलं, परंतु तू दत्तात्रेयांचं नाव घेतलं नाहीयेस, तू श्री नारायणाचं नाव घेतलेलं नाहीयेस। आता इथून पुढे मात्र मी तुला दत्त महाराजांचं नाव घ्यायला प्रवृत्त करीन। जिव्हे ते पहिले तुला दधी मधू म्या आदरे पाजिले, देहांती स्मरशील राम म्हणून अत्यादराचे भले, ते तू विस्मरली म्हणूनच आता जन्मास यालो पुन्हा, आता तुझ कडुनिंब पाजित असे तू गाय नारायणा। तुझे जेवढे चोचले पुरवले का? तू दत्तगुरूंचं नाव घ्यावंस म्हणून, पण आता तुला कडुनिंब पाहिजे, आता तू दत्त महाराजांचंच नाव घेतलं पाहिजेस। तो मनात निर्धार पक्का केला बघा। मन नेहमी दुविधत असतं, पण बुद्धी स्थिरत्व आणते। बुद्धीनं ठामपणा घेतला की नाही, तुला जर कृपा मिळवायची असेल दत्तात्रेयांची आणि तू होशील रे नारायण, हे जर एखाद्या सत्पुरुषाकडनं आलं असेल तर ते केवळ गप्पा मारून आणि असं इथे कामं करून आणि 2 पैसे कमवून व्यवहारात झिजून होणार नाही। परमेश्वर प्राप्तीसाठी स्वतः उपासना केल्याशिवाय, स्वतः तासनतास बसल्याशिवाय, परमेश्वराला आळवल्याशिवाय परमेश्वरी कृपा व्हायला परमेश्वर काय वाटेवर पडलाय? मी हेही करीन आणि तेही करीन आणि कृपा मिळावी नाही। काय केलं? एका रात्री त्याच दिवशी निर्णय पक्का झाला आणि तिथून प्रस्थानच ठेवलं पुण्यातनं। ज्या हुंडेकऱ्याच्याकडे होते तिथे गेलेच नाहीत परत, कारभारी म्हणून जिथे कामाला होते तिथे आपल्या बरोबर जी नेसती वस्त्र होती ती बरोबर घेतली, एक लोटा बरोबर होता, आणखीन काही ज्या वस्तू आणल्या होत्या कळंबमधनं त्यातल्या काही गोष्टी बरोबर घेतल्या होत्या। रात्रीच पुण्यातून त्या मंदिरातूनच प्रस्थान ठेवलं आणि रात्री थोडंसं बाहेर गेल्यानंतर एक वाणी होता, त्या वाण्याच्याकडे त्याच्या घरी रात्री मुक्काम केला ओसरीवरती। आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे पंचपंचौषकाली पुण्यातून प्रस्थान ठेवलं।
पुण्यातून बाहेर पडत असताना एक शुभशकून झाला. एक जोगी, एक बैरागी समोरून येत होता आणि त्यानं नेमका हात यांच्या पुढे केला. कुछ है तो दे दो. एकदा परमेश्वराच्या मार्गाला प्रस्थान ठेवलं, खऱ्या अर्थानं देवाच्या नादाला लागलं, तर परमेश्वर सुद्धा किती कसोशीनं परीक्षा घेतो आपल्या भक्ताची. बैरागी आला आणि त्यानं हात पुढे केला. कुछ है तो दे दो. तो बैरागी पाहिला आणि विचारलं, क्या चाहिए बाबाजी आपको. ते म्हणाले, माझ्याकडे बाकी सगळं आहे, परंतु पाणी ठेवायला, संध्येचं पात्र ठेवायला किंवा काही अन्य उपासना करायला जलपात्र नाहीये. तुझ्याजवळ हा छान सुंदर अशा पद्धतीची ही कळशी आहे, लोटा आहे, हा दे म्हणाले मला. ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्या जवळचं जे होतं त्या बाबाजीला त्या देऊन टाकलं, त्या बैराग्याला दिलं. पुण्याच्या दिशेतनं प्रवास सुरू केला. करता 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 एका दिव्य जागेवरती आले. ती दिव्य जागा म्हणजे अशी होती की पवनेचा काठ होता आणि पवना नदीच्या काठी चिंच आणि वड या दोन झाडांचं खूप तिथे अस्तित्व असल्यामुळे त्या गावाचं नावच पुढे चिंचवड असं पडलं. आजही आपण पुण्यातनं जेव्हा पुण्या मुंबई त्या रस्त्यावरून येतो तेव्हा वाटेत आकुर्डीवरून थोडंसं पुढे गेलो की चिंचवड नावाचं गाव आपल्याला लागतं. ते चिंचेची आणि वडाची झाडं खूप होती. ती चिंच आणि वडाची झाडं एकत्रित तिथं वन असल्यामुळं त्या गावाचं नावच चिंचवड असं जे पडलं. या चिंचवडला पवना नदीच्या काठी हे चिंचवड गाव, या चिंचवडला महान गणपत्य होऊन गेले. त्यांचं नाव आहे मोरया गोसावी. तिथं दर्शन घेतलंय आणि तिथून बाहेर पडल्याच्या नंतर बरं का एक दिवस तिथं मुक्काम केला आणि तिथून बाहेर पडताना आणखीन एक परमार्थ मार्गातला एक साधक समोर आला. त्यानं विचारलं की काही आपल्याकडे असेल तर देता का. मागच्या एका बैराग्यानं विचारलं, त्याला लोटा दिला उपासनेसाठी. पुढचा मागचा कुठलाही विचार केला नाही. एक दुपाटा बरोबर होता, तो दुपाटा उचलला. वस्त्र जोडी होती, धोतर जोडी, ती त्या बैराग्याच्या हातात दिली, त्या साधक मित्राच्या हातात दिली आणि पुढं रस्ता पकडला. चिंचवड पासून पुढचा रस्ता मार्गक्रमण करताना आतून कोणीतरी आपल्याला सूचना करते याची जाणीव व्हायला लागली. कुठं जाण्याची बुद्धी झाली. त्यांना जाण्याची जी बुद्धी झाली ती देहूला जाण्याची इच्छा झाली. देहू हे असं दिव्य ठिकाण आहे. त्या देहूला तुकोबारायांचं ते स्थान आहे. वैराग्याचं माहेरघर असलेलं हे देहू नावाचं ठिकाण आहे, लक्षात घ्या. तुम्ही आळंदीला जाल तर ते ज्ञानाचं माहेरघर आहे, पण देहूला जाल तर प्रखर वैराग्याची धगधग तुम्हाला तिथे गेल्यावर जाणवेल. तुकोबारायांची देहू आहे. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी. परब्रह्म रूपी असा जो तुकावा, तयाचे पुढे कोण तुझा तुकावा. त्या तुकोबारायांच्या ठिकाणी घरी तिथे त्या पोचल्यानंतर तिथल्या विठोबाच्या मंदिरात संकल्प केला आणि तिथे वैराग्याची प्रेरणा एवढी उफाळून वरती आली की एक दिवशी इंद्रायणीच्या पात्रात स्नान करत असताना हातात पाणी घेतलं. स्वतः काय लिहितात तेवढं ऐकू आणि आजच्या दिवशी थांबू. मग करसंपुटी जल घेऊन सांडिले संकल्पा लागून, जीव भाव मन प्राण गुरु अर्पण केलासे. हृदयी ठेविला नेम करून, आजपासून 12 महिने जाण, उपरी 7 दिवस जाण, देह धारण करणे हा. मजला दत्तात्रेयांचे दर्शन, झालिया ठेवीन हा प्राण, नाहीतरी देह अर्पण केला असे गुरुपाई. ऐसा करुनी निश्चय अंतरी, साक्षी तुकोबा बाहेरी, वाचे करुनी दीर्घ स्वरी, तेथे वदता जाहलो. आणि काय केलं हो, हातात पाणी घेतलं आणि संकल्पच सोडला. तो संकल्प काय होता आणि पुढचा प्रवास काय सुरू झाला उद्याच्या चरित्राख्यानात सांगतो. आज इथेच वाणीला विराम देऊ. दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू आणि आज इथे थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.